त्यानंतर आता मायक्रोबिन एनर्जी जनरेशन आहे पहा, त्यामध्ये बायोगॅस प्रोडक्शन आहे. ते तुम्हाला आता म्हटलं होते, वाचले, समजले? सोपं आहे ते बायोगॅस प्रोडक्शन. काहींच्या घरी बायोगॅस कोणते तयार करत असतात शेणापासून. नाही समजलं तर मला सांगा, नंतर मी घेईन. तर पहा आता पुढचा आपण टॉपिक घेणार आहोत, रोल ऑफ मायक्रो ॲज अ बायो कंट्रोल एजंट. रोल ऑफ मायक्रो ॲज अ बायो कंट्रोल एजंट. आता रोल ऑफ मायक्रो, आता कशाचा रोल आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्यामध्ये बायो कंट्रोल म्हणजे काय, बायो म्हणजे काय, लिव्हिंग. बायो म्हणजे लिव्हिंग फॅक्टर, आलं लक्षात. आणि कंट्रोल करणे. पण आता एक फॉर एक्झाम्पल लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक असेल तर दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय करतो, त्याला म्हणजे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी वापर केला जातो, त्याला म्हणायचं बायो कंट्रोल. असे जे एजंट असतात त्याला म्हणायचं बायो कंट्रोल एजंट. आणि मग हे जे एजंट असतात बायो कंट्रोल हे कोणते कसे असतात, हे लिव्हिंग असतात पहा, नॉन लिव्हिंग नसतात. येते लक्षात. म्हणजे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग त्यामध्ये म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय वापरायचं आहे, मायक्रो वापरायचे, मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचे. मग त्यामध्ये बॅक्टेरिया असेल, नंतर फंजाई असेल, प्रोटोझोन्स असतील, व्हायरसेस असतील पहा, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करून दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मारण्यासाठी जे एजंट वापरले जातात त्याला म्हणायचं बायो कंट्रोल एजंट. समजलं बायो कंट्रोल म्हणजे काय, एक लिव्हिंग म्हणजे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कंट्रोल करायचं आहे. मग तो कसं कंट्रोल करायचं, दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याला वापरायचं आहे, त्याला म्हणायचं बायो कंट्रोल. तर पाहते याच्यामध्ये the term biocontrol refers to the use of biological method to control diseases and pests. आता हे जे बायो कंट्रोल म्हणजे काय, यूज ऑफ द बायोलॉजिकल मेथड, ही हे बायोलॉजिकल मेथड आहे पहा. याने काय होतंय, टू कंट्रोल डिसीजेस अँड पेस्ट. याने काय होतात, डिसीज आणि पेस्ट काय होतात, कंट्रोल केले जातात. म्हणजे काही इन्सेक्ट असतील काय करायचे, ऑर्गॅनिझम मारून टाकायचे. मग ही एक बायो कंट्रोल म्हणजे काय, अशी एक बायोलॉजिकल मेथड आहे की त्या मेथडने काय केलं जातं, डिसीजेस आणि पेस्ट कंट्रोल केले जातात. म्हणजे शेतामध्ये जे ऑर्गॅनिझम असतील जे आपल्याला त्रास देणारे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करायचे, त्यांना मारायचे. पण कशात मारायचे, काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच वापर करून मारायचे त्यांना. तर पहा, द नॅचरल मेथड ऑफ इलिमिनेटिंग अँड कंट्रोलिंग इन्सेक्ट, नंतर पेस्ट and other disease causing agent is by using their natural biological enemies. म्हणजे एका दुश्मनला दुसऱ्या दुश्मनीच मारायचे, त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड एज बायो कंट्रोल ऑर बायोलॉजिकल कंट्रोल असं म्हणायचं. म्हणजे नॅचरल मेथड ऑफ इलिमिनेटिंग अँड कंट्रोलिंग इन्सेक्ट, पेस्ट अँड अदर डिसीजेस कॉजिंग एजंट इज बाय युजिंग देअर नॅचरल बायोलॉजिकल एनिमीज. कोणते म्हणजे एनिमीज, शत्रूला आपल्याला त्रास देतात असे काय करायचे, एनिमीज आपल्याला मारायचे आहे. आणि ते मारण्यासाठी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच वापर करायचा आहे. येते लक्षात. म्हणजे एक हल्लेखोर असेल किंवा दरोडेखोर असेल, त्या एक पोलीस असेल, त्या पोलिसाला त्याला मारायचं आहे. मग तो काय करतो, हे दोन्ही पण काय आहेत, ह्युमन बिंगच आहेत. येते लक्षात, दोन्ही पण काय आहेत, माणसंच आहे. परंतु हे काय, दोन्ही पण त्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांची कामं कशी आहे, वेगवेगळी आहे. एकाला चोरा करायचा असेल, एक त्यावरती कामावरती आहे बा. हे दोन्ही माणसंच आहे. मला सांगायचा उद्देश काय, दोन्ही माणसंच आहे, परंतु दोघांची कामं कशी आहे, वेगवेगळी आहे. आणि ज्यांनी पोलिसांनी त्या माणसाला मारलंय आणि ज्यांनी मारलंय त्याला म्हणायचं बायो कंट्रोल एजंट. समजलं, बायो कंट्रोल एजंट म्हणजे दोन्ही पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच आहे. येते लक्षात. एकाच लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरून मारायचं आहे, त्याला म्हणायचं बायो कंट्रोल ऑर बायोलॉजिकल कंट्रोल
असं म्हणायचं. मग त्यामध्ये डिसीज कॉजिंग एजंटला आपल्याला मारायचं आहे. त्यामध्ये की आता या बायोलॉजिकल मेथड काय वापरायची, ही बायो कंट्रोल मेथड का वापरायची, कारण इथं आपण याचा वापर केलेला आहे का, त्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स असतील, केमिकल असतील, पेस्टिसाइड असतील, याचा वापर आपण केलेला आहे का याच्यामध्ये? दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी आपण याचा वापर केलेला नाही. इन्सेक्टिसाइड पण वापरलेलं नाही, केमिकल पण वापरले नाही, पेस्टिसाइड पण वापरले नाही. आणि हे न वापरून काय करायचे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे डिसीज कॉजिंग एजंट आहे त्यांना आपल्याला नष्ट करायचं आहे. आणि मग हे जर आपण वापरलं तर आपल्याला याच्यामध्ये केमिकल जर आपण वापरले तर केमिकल म्हणजे आता सध्या शेतामध्ये आणि काय होते, रासायनिक खताचा वापर केला जात आहे. आणि त्यामध्ये फक्त जे फूड क्वालिटी आहे ती काय होते, म्हणजे चांगली फूड क्वालिटी तयार होत नाही. आणि मग त्या सॉईलची जी फर्टिलिटी पण आहे ती काय होते, कमी होते. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी या केमिकलचा वापर करू नये त्याने सांगितले पा. तर यामध्ये मग हे जे अनवॉन्टेड जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याला आपल्याला काय करायचं, किल करायचं आहे. आणि आपल्याला सॉईल फर्टिलिटी काय करायची, वाढवायची आहे. आणि त्यासाठी हे बायो कंट्रोल एजंटचा वापर करायचा आहे. पाहता पुढं द एजंट विच आर एम्प्लॉयड फॉर दिस आर कॉल्ड ॲज बायो कंट्रोल एजंट. आणि मग यासाठी जे डिसीज कॉजिंग एजंट आहे त्यांना मारण्यासाठी जे एजंट वापरले जातात त्यांना म्हणायचं बायो कंट्रोल एजंट असं म्हणायचं. कोणते एजंट आहे ते, बायो कंट्रोल एजंट आहे. मग त्यामध्ये मायक्रोब आर मग त्यामध्ये कोण आहे, मायक्रोबाइट. बायो कंट्रोल एजंट म्हणजे त्यामध्ये कोण आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे, ते लिव्हिंग आहेत, लक्षात ठेवा. मग त्यामध्ये कोणकोणते मायक्रोब आहेत, दिस मायक्रोब इन्क्लूड बॅक्टेरिया, फंजाई, व्हायरसेस अँड प्रोटोझोन्स. एवढे हे या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपल्याला हे इन्सेक्ट कॉजिंग डिसीज कॉजिंग एजंट आहे, त्याच्यामध्ये इन्सेक्ट असतील, अनेक प्रकारचे काय असतील, पोस्ट असतील, ते आपल्याला नष्ट करायचे आहे. आणि मग असे मायक्रो ऑर्गॅनिझम वापर करून ते आपल्याला नष्ट करायचे आहे. मग त्यामध्ये कोणकोणते बायो कंट्रोल एजंट आहे, त्यामध्ये बॅक्टेरिया आहे, फंजा आहे, व्हायरसेस आहे आणि प्रोटोझोन्स आहे, यांचा वापर करायचा आहे आपल्याला. मग मायक्रोब ॲज अ बायो कंट्रोल एजंट, मायक्रोब ॲज ए बायो कंट्रोल एजंट, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, कोणतं काम करतात, बायो कंट्रोल एजंट म्हणून काम करतात. लक्ष द्या, बाहेर नका पाहू. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते बायो कंट्रोल एजंट म्हणून काम करत आहे. समजा आता एक्स आणि हा वाय आहे पा, हे जे बायो कंट्रोल एजंट आहे तीन प्रकारे काम करतात ते पा. जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते तीन प्रकारे काम करतात. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलंय पा, मायक्रोब ॲज ए बायो कंट्रोल एजंट ॲक्ट इन 3 वेज. कोणकोणते आहे पा, आता हा जो एक्स आहे, हा एक्स काय करणारे आहे, वायला याला मारायचं आहे. एक्सला काय करायचं आहे, या वायला मारायचं आहे. मग 3 प्रकारे मारता येईल. कशा प्रकारे मारायचे, 3 प्रकारे मारायचे. पहिला प्रकार काय आहे, या वायवरती काय करायचं आहे, डिसीज निर्माण करायचा. काय करायचं आहे, डिसीज निर्माण करायचा. त्याला मग तो हा एक प्रकार झाला, डिसीज निर्माण केला. तर मग हा झाला पहिला प्रकार. फक्त हा एक्सने काय ठरवलं, या वायला मारायचं आहे. मग ते 3 वेज आहेत, 3 प्रकारे त्याला मारता येईल. पहिला प्रकार आहे त्यावरती डिसीज कॉजिंग केला, डिसीज निर्माण केला. दुसरा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे पा कॉम्पीट शब्द आहे पा. दुसरा वेज कोणता आहे, कॉम्पीट आहे. कॉम्पीट म्हणजे काय, आता याची ग्रोथ होण्यासाठी याला काही कसली गरज आहे, न्यूट्रिएंटची गरज आहे. मग याला काय करायचं, ते न्यूट्रिएंट्स त्याला द्यायचीच नाही. मग त्याची ग्रोथ होईल का, त्याची ग्रोथ होईल का, त्याची ग्रोथ होणार नाही. सगळे न्यूट्रिएंट कुणी घेतले, या एक्सने घेतले, याला काहीच मिळालं नाही. आणि मग तो उपाशी राहिला, मग तो काय केला, मरून गेला. त्याला दुसरा वेज. आणि तिसरा एक डायरेक्ट काय करायची, गोळी मारायची. तर असे 3 प्रकार आहे. या एक्सला या वायला मारायचं आहे. तर त्याचे 3 वेज आहे, त्यांनी सांगितलंय पा. आयदर दे कॉज द डिसीज टू द पेस्ट. पहिला काय केला, त्याच्यावरती डिसीज निर्माण केला. दुसरा काय केला, कॉम्पीट केलं. कॉम्पीट म्हणजे समजलं,
त्याचे सगळे न्यूट्रियन्स काय केले, ॲब्सॉर्ब केले एक्सनी, सगळे घेतले, त्याला काहीच ठेवलं नाही, याला म्हणायचं कॉम्प्लीट. आणि दुसरं आहे डायरेक्ट काय करायचं, किल देम, डायरेक्ट त्याला काय करायचे, मारायचं आहे. असे हे 3 वेज आहे पहा, समजलं. आता पुढं पहा, केमिकल इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्स आर एक्स्ट्रीमली हार्मफुल टू ह्युमन बिईंग अँड ऑल्सो पोल्यूट आवर एन्व्हायरमेंट. त्यांनी सांगितले जर केमिकलचा जास्त वापर केला, त्यामध्ये केमिकल असेल, इन्सेक्टिसाइड असतील, पेस्टिसाइड्स असतील, याचा वापर जर जास्त केला, त्याचा वापर कसा आहे, ह्युमन बिईंगला कसा आहे, त्रासदायक आहे, हार्मफुल, घातक आहे, अँड ऑल्सो पोल्यूट आवर एन्व्हायरमेंट. आणि पोल्युशनमुळे याचा जास्त रासायनिक खताचा जास्त वापर झाला तर वातावरणामध्ये काय होतं, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन आहे ते निर्माण होतं पहा, येतं लक्षात. कारण आपण इन्सेक्टिसाइड असेल, इन्सेक्टिसाइड कशासाठी वापरायचे, इन्सेक्टला मारण्यासाठी. पेस्टिसाइड कशाला वापरायचे, पेस्ट नष्ट करून टाकण्यासाठी पेस्टिसाइड्स वापरायचे. आणि केमिकल रासायनिक खताचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे याचा वापर न म्हणजे इन्सेक्टिसाइड असेल, पेस्टिसाइड असतील, जे केमिकल असतील, ते जर या पिकावरती जर आपण फवारणी केली जास्त प्रमाणामध्ये, तर हे जे केमिकल असतात, हे केमिकल या सॉईलमध्ये काही प्रमाणामध्ये तसेच राहतात पहा. समजते काय सांगते, ते जे केमिकल असतात ते सॉईलमध्ये तसेच राहतात पहा, काही प्रमाणामध्ये सॉईलमध्ये तसेच राहतात. आणि मग तेच केमिकल प्लॅन्टमध्ये काय होतं, जे आपण जे खातोय ना, त्यामध्ये आपल्यामध्ये अनेक प्रकारचे आपण क्रॉप तयार करतोय, त्यामध्ये गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, काय पण असे जर क्रॉप मग फील्डमध्ये आपण जास्त केमिकलचा वापर केला, तर हे जे केमिकल या सॉईलमध्ये काही प्रमाणामध्ये तसेच राहतात आणि हे प्लॅन्टमध्ये काय होतं, ट्रान्सफर होतात. आणि हे आपल्याला कसे आहे, हार्मफुल आहे पहा. मग यामध्ये अशा प्रमाणामध्ये हे काय होतं, त्यांनी सांगितलं केमिकल इन्सेक्टिसाइड अँड पेस्टिसाइड आर एक्स्ट्रीमली हार्मफुल टू ह्युमन बीइंग अँड ऑल्सो पोल्यूट आवर एन्व्हायरमेंट. पोल्युशन एन्व्हायरमेंटमध्ये निर्माण होते, त्यामध्ये एअर पोल्युशन असेल, त्यामध्ये सॉईल पोल्युशन असेल, महत्त्वाचं काय आहे, सॉईल पोल्युशन आहे, नंतर वॉटर पोल्युशन आहे. त्या पाण्यामध्ये आपण क्रॉपला आपल्याला पाण्याची आवश्यकता असते, त्याला आपण त्या पिकाला काय करतो, पाणी देतो की नाही, मग त्या सॉईलबरोबर त्या पाण्यामध्ये पण ते जातात की नाही, काही केमिकलमधले जे काय मध्ये घटक असतील त्यामधले ते घटक त्या पाण्यामध्ये पण मिक्स होतात. आणि तेच पाणी जर गुरं वगैरे काय असेल ते जर पिले तर त्यांना काय होते पहा. तर अशा प्रकारे ह्युमन बिईंगसाठी काय आहे, ते घातक आहे. आणि म्हणून या बायो कंट्रोल एजंटचा जास्तीत जास्त वापर करा आणि केमिकलचा वापर करू नका. हिअर द यूज ऑफ बायो कंट्रोल मेजर will greatly reduce our dependence on toxic chemical and pesticide. आणि म्हणून त्यांनी म्हटलं हिअर द यूज ऑफ बायो कंट्रोलचा वापर करा, या एजंटचा वापर करा आणि विल ग्रेटली रिड्यूस आवर डिपेंडन्स ऑन टॉक्सिक केमिकल आणि पेस्टिसाइड्स. आणि हे जे टॉक्सिक केमिकल आहेत, हे पेस्टिसाइड्स आहेत, त्यांचा वापर कमी करा असं त्यांनी सांगितले. समज इथपर्यंत फक्त डेफिनेशन आतापर्यंत समजून सांगितली. फक्त लक्षात ठेवा डेफिनेशन बायो कंट्रोल एजंट म्हणजे काय आहे, समजलं. फक्त लक्षात ठेवा एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मारायचं आहे, त्यासाठी दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोणाचा वापर केला जातो, मायक्रोबचा वापर केला जातो, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. मग त्यामध्ये काही बॅक्टेरिया असतील, काही पंजे असतील, काही पंजे असतील, काही प्रोटोझोन्स असतील आणि काही व्हायरसेस आहे. असे मायक्रोबचा वापर करायचा आहे, समजलं. आता याच्यावरती जर 3 मार्काला हमखास याच्यावरती क्वेश्चन विचारतात पहा. बायो कंट्रोल एजंट डेफिनेशन 1 मार्काला असेल, त्याची एक्झाम्पल 1 मार्काला, येते लक्षात. आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत पहा. एक्झाम्पल 1 मार्काला, 2 एक्झाम्पल असेल तर 2 मार्काला 2 एक्झाम्पल विचारतात पहा. आता जे आपण 2 एक्झाम्पल पाहणार आहोत आणि 1 मार्काला डेफिनेशन, असं याच्यावरती हमखास 3 मार्काला क्वेश्चन विचारतात बायो कंट्रोल एजंटवरती. एक्झाम्पल मायक्रोबियल बायो कंट्रोल. 2 एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आहे, ते समजून घ्या. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे बॅसिलस thuringiensis. कोणतं एक्झाम्पल आहे, बॅसिलस thuringiensis. बॅसिलस thuringiensis म्हणजे कशामध्ये मोडते, एक प्रकारची बॅक्टेरिया आहे. काय आहे, बॅक्टेरिया आहे, लक्षात ठेवा. बॅसिलस पहिले एक्झाम्पल आहे बॅसिलस thuringiensis आणि दुसरे एक्झाम्पल आहे ट्रायकोडर्मा. ही फंगल आहे, पंजे आहे पहा, समजलं. 2
एक्झाम्पल कोणते पाहिजे आहे? पहिलं एक्झाम्पल पाहिजे आपल्याला बॅसिलस. एक्झाम्पल पहिलं कोणतं पाहिजे? बॅसिलस thuringiensis. आणि दुसरं पाहिजे ट्रायकोडर्मा. आता पहिले जे आहे बॅसिलस thuringiensis इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीटी. त्याला काय म्हणतात? बीटी असं म्हणतात. इट इज यूज टू गेट रीड ऑफ बटरफ्लाय आणि कॅटरपिलर्स वेअर ड्राईड स्पोर्स ऑफ बॅसिलस thuringiensis are mixed with water and sprayed into vulnerable plants such as brassica and fruit trees. समजलं काय? समजलं? BT is used to get rid of butterfly, caterpillars. कॅटरपिलर्स म्हणजे काय? जे आपले ज्या भाजीपाला असतात नाही, पानक असेल काय असेल त्याच्यावरती असे छोटे छोटे छिद्र असतात, खोल असतात की नाही त्या पानावरती. म्हणजे हे करण्याचं काम कोण करतं? हे कॅटरपिलर्स करतात, हे छिद्र पाडण्याचं काम. हे आपल्याला कसे आहे? घातक आहे, हार्मफुल आहेत आपल्याला हे. That is, it used to get rid of butterfly and caterpillars where dried spores of Bacillus thuringiensis are mixed with water. आता हे जे Bacillus thuringiensis आहे, हे Bacillus thuringiensis याचे हे जे बॅक्टेरिया आहे ही स्पोर फॉर्ममध्ये डेव्हलप करायचे, आपल्याला ग्रो करायची. कोणत्या फॉर्ममध्ये? स्पोर फॉर्ममध्ये आपल्याला ग्रो करायची आहे. काय? Bacillus thuringiensis. येते लक्षात? स्पोरच्या फॉर्ममध्ये आपल्याला ग्रो करायची आहे. मग आता ड्राईड स्पोर ऑफ बॅसिलस thuringiensis, आता याचे स्पोर आपण ग्रो केले. आता हे स्पोर काय करायचे? आर मिक्स विथ वॉटर. आणि ते कशामध्ये मिक्स करायचे आहे? ते स्पोर वॉटरमध्ये मिक्स करायचे आहे. आणि ते स्पोर त्या वॉटरमध्ये काय होतात? डिझॉल्व्ह होतात, पूर्णपणे काय होतात? ते विरघळतात. येते लक्षात? नंतर आता मग हे जे सोल्युशन तयार केलं ते असेल ते स्पोर प्लस काय आहे? वॉटर आहे. आणि मग काय करायचे? अँड स्प्रे ऑन टू व्हर्नेबल प्लॅन्ट. कशावरती त्याचा स्प्रे मारायचा आहे? या प्लॅन्टवरती. कोणत्या प्लॅन्टवरती? ब्रासिका आणि फ्रूट ट्रीज वरती त्याची फवारणी करायची. समजलं? काय 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 घेतलंय? काय काय घेतलंय? बॅसिलस thuringiensis स्पोर घेतले आणि स्पोर आणि काय घेतलंय? पाणी घेतलंय. त्या पाण्यामध्ये ते स्पोर काय केले? टाकले. मग त्या पाण्यामध्ये ते स्पोर काय होतात? डिझॉल्व्ह होतात. आणि असं जे सोल्युशन तयार होईल, जे मिश्रण तयार होईल, त्या फवारणी यंत्राचं त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे आणि त्या प्लॅन्टला काय करायचं? त्याची फवारणी करायची. याच्यामुळं काय होईल बरं? याच्यामुळं काय होईल? कोणते प्लॅन्ट? त्यामध्ये ब्रासिका असेल, फ्रूट ट्रीज असतील, फळाची फळं असतील. मग अशावरती त्याची फवारणी करायची आहे. आणि मग ज्या वेळेला हे कॅटरपिलर्स आणि बटरफ्लाय हे झाडाची पानं खायला येतात त्यावेळेला त्या पानावरती काय आहे? त्या पानावरती आपण काय मारलेलं आहे? स्प्रे मारलेला आहे की नाही? मग ते काय करतात? ते इन्सेक्ट जे असतात, इन्सेक्ट ते पानं ज्यावेळेला ते खायला येतात त्यावेळेला ते खातात पानाबरोबर, त्यांच्या ते पोटात काय जाते? ते पण जाते, स्पोर पण जातात. येते लक्षात? आणि मग त्यामध्ये त्यांच्या पोटात त्यांनी पुढे सांगितले दिस स्पोर आर देन इटन बाय द इन्सेक्ट लार्वी. इन्सेक्ट त्या पानावरती खाण्यासाठी आले, तर ते पानं खायला आले की ते जे इन्सेक्ट असतात ते स्पोर त्याच्याबरोबर खातात. त्या पानावर त्यांच्या पोटात ते काय जातात? ते स्पोर पण जातात. आणि मग इन द गट ऑफ द लार्वी. गट म्हणजे काय? त्या इन्सेक्टचं स्टमक आहे. काय? त्याचं स्टमक. गट म्हणजे काय? ते इन्सेक्टचं स्टमक. मग ते इन द गट ऑफ द लार्वी. आणि मग त्यांनी खाल्ल्यानंतर त्या इन्सेक्टच्या पोटामध्ये काय तयार होतंय? द टॉक्झिन क्राय प्रोटीन. मग काय तयार होतंय? त्यामध्ये टॉक्झिन तयार होते. दॅट इज अ क्राय प्रोटीन नावाचं टॉक्झिन तयार होतं. समजलं? त्याच्यामध्ये आतड्या त्या पोटामध्ये गेल्यानंतर, कारण त्यामध्ये जे डायजेशन आहे ते डायजेशनची जी प्रोसेस आहे त्याची काय होते? ब्रेक होते या प्रोटीनमुळं. आणि मग त्यापासून हे टॉक्झिन तयार होतं आणि इज रिलीज अँड दे लार्वी गेट किल्ड ॲक्च्युली. आणि मग ते 4 ते 5 तासानंतर, 4 ते 5 जास्त पण होतील, 2 ते 3 तासानंतर ते इन्सेक्ट काय होतात? मरून जातात. तर अशा प्रकारे आपल्याला हे बटरफ्लाय, कॅटरपिलर्स आपल्याला काय ते पिकासाठी घातक आहे, त्यांना आपल्याला नष्ट करायचं आहे, त्यांना मारायचं आहे. आपण काय वापरलंय? बॅसिलस thuringiensis म्हणजे बॅक्टेरिया
ती पण काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच आहे. एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी आपण दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरला आहे. समजले पहिले एक्झाम्पल. हा, फक्त लक्षात ठेवा, याच्यामध्ये बटरफ्लाय आणि कॅटरपिलर्स हे इन्सेक्ट जे असतात ते आपल्या पिकासाठी, आपल्या याच्या झाडासाठी आपल्याला ते घातक आहेत, हार्मफुल आहेत. आणि मग हे जे बॅसिलस thuringiensis आहे, हे जे बॅक्टेरिया आहे, ही स्पोर फॉर्ममध्ये डेव्हलप करायची, ग्रो करायची आहे. आणि मग हे जे स्पोर आपण तयार केलेले आहेत ते स्पोर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे. आणि हे स्पोर पाण्यामध्ये काय होतात, विरघळतात. आणि त्यापासून जे तयार होईल ते काय करायचे, ते प्लॅन्टवरती त्याची फवारणी करायची आहे. त्या झाडाच्या पानावरती ते मारायचं आहे. आणि झाडाच्या ज्या वेळेला हे बटरफ्लाय असेल, या कॅटरपिलर्स असते, अशा प्रकारचे इन्सेक्ट असतात, ते इन्सेक्ट ज्या वेळेला ही पानं, झाडाची पानं खायला येतात, त्या पानाबरोबर त्यांच्या पोटात हे काय जाते, हे त्याचे स्पोर पण जातात. आणि ते पोटामध्ये गेल्यानंतर त्यापासून काय होते, हे टॉक्झिन तयार होते. टॉक्झिन कोणतं तयार होते, प्रोटीन नावाचं टॉक्झिन तयार होते. आणि मग हे टॉक्झिन तयार केलं तर हे जे टॉक्झिन काय करते, ती डायजेशनची जी प्रोसेस आहे ते काय करते, ब्रेक करते. आणि मग ते डॅमेज केल्यानंतर त्यापासून काय होते, मग त्यातली जी लार्वी गेट किल्ड. आणि मग त्यामुळे तो हा लार्वी जो असेल, ते इन्सेक्ट असतात, ते काय होतात, मरतात. अशा प्रकारे पहिले एक्झाम्पल पाहिलं पहा. आता दुसरे एक्झाम्पल पहा, ट्रायकोडर्मा. दुसरे एक्झाम्पल कोणते, ट्रायकोडर्मा स्पीसीज आहे पहा. ट्रायकोडर्मा स्पीसीज आर फ्री लिव्हिंग फंजाई. हे कोणते एक्झाम्पल आहे, फंजाईचे एक्झाम्पल आहे ट्रायकोडर्मा. येते लक्षात, की बॅसिलस कोणाचं एक्झाम्पल होतं, बॅक्टेरिया. हे ट्रायकोडर्मा स्पीसीज कोणती आहे, फंजाईचे एक्झाम्पल आहे पहा. पण ही कशी आहे, फ्री लिव्हिंग फंजाई फाउंड इन द रूट इकोसिस्टम रायझोस्फिअर. म्हणजे जे पाण्याचे जे रूट असतात ना, रूट कुठं असतात, रूट कुठं असतात, सॉईलमध्ये असतात, जमिनीमध्ये असतात. आणि ज्या ठिकाणी हे रूट असतात त्या रूटच्या आजूबाजूला हे फंजाई असतात पहा, ट्रायकोडर्माचे. समजते, त्याने लिहिले पहा. म्हणजे हे जे रूट असतात, ही फंगल स्पीसीज आहे, हे रूटच्या जवळपास हे असते पहा. ट्रायकोडर्मा स्पीसीज आर फ्री लिव्हिंग फंजाई फाउंड इन द रूट इकोसिस्टम रायझोस्फिअर, त्याला म्हटले पहा, रूटच्या आजूबाजूला. नंतर पहा, these are the effective as biocontrol agent of several soil-borne fungal plant pathogens. These are the effective as biocontrol agent. हे बायोकंट्रोल एजंट कसा आहे, हा इफेक्टिव्ह आहे पहा, याचा परिणाम जास्त होतो पहा प्लॅन्टवरती. म्हणून त्यांनी म्हटले these are the effective as biocontrol agent of several soil-borne fungal plant pathogens. म्हणजे कोणते पॅथोजन, जे सॉईलमध्ये जे पॅथोजन्स असतात, ते पॅथोजनला मारण्यासाठी ही म्हणजे मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे पहा. हा, प्लॅन्टला. म्हणजे हे जे काय असतात, हे पॅथोजन्स हे काय करतात, सॉईलमध्ये असतात. आणि मग ते काय करतात, सॉईलमध्ये काय करतात, फंगल इन्फेक्शन घडून आणतात. त्याच्यामध्ये सॉईलमध्ये. आणि त्यामुळे जे सॉईलची जी फर्टिलिटी असेल ती काय होते, डॅमेज होते. आणि त्यामुळे जे पिकं असतात ती जास्त येत नाही पहा. मग त्यामध्ये these are the effective as biocontrol agent of several soil-borne fungal plant pathogens. मग द फंगस प्रोड्युसेस पहा. आता ही फंगस काय करते पहा, द फंगस प्रोड्युसेस सबस्टन्सेस लाईक व्हायरेडिन, ग्लायोटॉक्झिन, ग्लायोवायरिन that inhibit the other soil-borne pathogens attack root rhizome and causes root diseases. म्हणजे काय होणार नाही, दुसरं म्हणजे रॉट डिसीजेस म्हणजे काय, खराब होणे पहा. म्हणजे जो फंगल जो सॉईलमध्ये दुसरा जो फंगल ऑर्गॅनिझम असेल तो काय होईल, ग्रो होणार नाही. आणि मग असे जे फंगल बाकीचे जे फंगल ऑर्गॅनिझम आहे ते मारण्यासाठी हे काय करतं, हे जे ट्रायकोडर्मा स्पीसीज आहे, म्हणजे हे काय करते, हे जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहे पहा, ती प्रोड्यूस करते पहा. आणि ही प्रोड्यूस केल्यामुळं बाकी जे सॉईलमध्ये जे अदर जे फंगल ऑर्गॅनिझम असतात ते काय होत नाही, ते त्याची ग्रोथ होत नाही, ते काय होतात, किल होतात या फंगसमुळं.
हे फंगस प्रोड्युसेस सबस्टन्सेस लाईक हे कोणकोणते सबस्टन्स आहे पा, म्हणजे जे सॉईलमध्ये असतात की, कारण हे ट्रायकोडर्मा स्पीशीज कुठं आहे, सॉईलमध्येच आहे. ती कुठं आहे, रूटच्या आजूबाजूला आहे. म्हणजे सॉईलमध्ये अजून जे जास्त फंगल इन्फेक्शन घडवणारे अजून जे फंगल काय असेल, इन्सेक्ट असेल, काय असेल ते त्याची वाढ होऊ नये म्हणून त्याला मारण्यासाठी, त्याची ग्रोथ आपल्याला इनहिबिट करण्यासाठी, त्याची ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी हे जे फंगस आहे हे काय करते की अशा प्रकारचे टॉक्सिक सबस्टन्सेस प्रोड्यूस करते. आणि मग त्याचा अटॅक कोणाबरोबर होतोय, दॅट इज जे सॉईल जे बॉर्न जे ही डिसीज पॉझिटिव्ह पॅथोजेन्स आहे ते काय होतात, हे मरून जातात, सॉईलमध्ये मरून जातात, की जेणेकरून जी सॉईलची फर्टिलिटी आहे ती कमी होत नाही. तर अशा प्रकारे हा दुसरे एक्झाम्पल आहे पा ट्रायकोडर्मा. हे असे मायक्रोबियल बायो कंट्रोलचे 2 एक्झाम्पल सांगितले. अशा प्रकारे 3 मार्काला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज मीन बाय बायो कंट्रोल एजंट, त्याची डेफिनेशन लिहायची आणि एक्झाम्पल हे 2 विचारले. एक्झाम्पल 3 मार्काला असेल तर हे 2 एक्झाम्पल 1 मार्काला विचारतात ये, आणि 1 मार्काला त्याची डेफिनेशन विचारतात पा. अशा प्रकारे बऱ्याच वेळा बायो कंट्रोल एजंटवरती क्वेश्चन विचारतात. आता आपल्याला अजून पाहिजे आहे, पुढचे एक्झाम्पल पाहिजे आहेत. इथपर्यंत समजलं, 2 एक्झाम्पल समजले, बॅसिलस तुरेन्जेनेसिस आणि ट्रायकोडर्मा. बॅसिलस तुरेन्जेनेसिस म्हणजे काय आहे, बॅक्टेरिया आहे, आणि ट्रायकोडर्मा स्पीशीज आहे कोणती आहे, फंगस आहे. ती कुठं असते, सॉईलमध्ये असते. कशाच्या बाजूला, रूटच्या आजूबाजूला ती असते. ती बाकीचे जे सॉईल पॅथोजेन्स असतात सॉईलवर, जे बाकीचे सॉईलमध्ये फंगल इन्फेक्शन घडून आणणारे जे बाकीचे फंगस ऑर्गॅनिझम असतात त्याची ग्रोथ होऊ देत नाही, त्यांना केअर करण्याचं काम कोण करतं, हे ट्रायकोडर्मा स्पीशीज करते पा. कारण का तर ती काय प्रोड्यूस करते, वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्सिक सबस्टन्सेस प्रोड्यूस करते, आणि मग त्यामुळे बाकीचे जे पॅथोजेन्स असतात ते काय होतात, नष्ट होतात. आणि हे पहिलं तर समजलं असतं बॅसिलसचा कसं काय ते केलं जातं. आता पहा, 4 ग्रुप ऑफ बायो कंट्रोल एजंट आर नोन. आता हे बायो कंट्रोल एजंटचे 4 ग्रुप आहेत पहा. त्यामध्ये त्यांनी सांगितले दे आर बॅक्टेरिया, फंजाई, व्हायरसेस आणि प्रोटोझोन्स. मग त्यामध्ये पहा बॅक्टेरियाने दाखवले पहा, कलर बॉक्स दाखवलाय पहा, कलर बॉक्स पहा. त्यामध्ये पॅथोजेन्स आहे. इकडं पॅथोजेन्स म्हणजे कोणते, मायक्रोबचा वापर करायचा आहे, आणि काय करायचं आपल्याला, होस्टला नष्ट करायचं आहे. होस्ट म्हणजे माहिती आहे ना, होस्ट म्हणजे आपल्या एखाद्या घरी पाहुणा असेल त्याला काय म्हणायचं, होस्ट म्हणायचंय. मग पॅथोजेन्स म्हणजे त्यामध्ये 4 ग्रुप आहे पहा. त्याला म्हणायचं बॅक्टेरिया, फंजाई, प्रोटोझोन्स आणि व्हायरसेस. हे बायो कंट्रोल एजंटचे 4 ग्रुप त्यांनी केलेले आहे. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहे, पहिले एक्झाम्पल आहे बॅसिलस तुरेन्जेनेसिस म्हणजे बीटी. आता हे आपण पाहिले, या बॅक्टेरियाचा वापर करायचा, बॅसिलस तुरेन्जेनेसिसचा वापर करायचा आहे. दुसरं आहे बॅसिलस पॅपिली. दुसरं स्पीशीज कोणती आहे बॅक्टेरियाच्या, बॅसिलसची पॅपिली. आणि तिसरी आहे बॅसिलस लेंटिमोरबस. असे हे 3 बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे. त्याला इन्सेक्ट मारण्यासाठी, म्हणजे इन्सेक्टला किल करण्यासाठी. मग त्यामध्ये कोणकोणते होस्ट आहे पहा, त्यामध्ये कॅटरपिलर्स आहे. आता आपण पाहिले ते पानं खातात झाडाची, कॅटरपिलर्स. नंतर कॅबेज वर्म आहे पहा. कॅबेज म्हणजे जे आपला पत्ता कोबी असतो त्यामध्ये कोबीवरती असे स्पॉट असतात की नाही, असे बारीक बारीक पोल असतात पहा. मग ते करण्याचं काम कोण करतं, हे इन्सेक्ट असतात, ते कॅबेज वर्म असं म्हणतात त्याला. नंतर अडल्ट बिटल आहे पहा, म्हणजे त्यामध्ये आपलं पालक आहे, स्पिनॅच आहे, त्याच्यावरती पण असे स्पॉट येतात पहा, त्यामध्ये गोल असतात, त्याला म्हणायचं अडल्ट बिटल तयार करतात ते पहा. म्हणजे हे सगळे आपल्याला कसे आहे, हार्मफुल आहे, आणि हे आपल्याला नष्ट करायचे आहे, आणि त्यासाठी आपल्याला हे बॅक्टेरिया वापरायच्या. कोणकोणत्या, बॅसिलस तुरेन्जेनेसिस, बॅसिलस पॅपिली आणि बॅसिलस लेंटिमोरबस. मगाशी सांगायचं राहिलं, मगाशी आपण ते मी सांगितलं ना, इनेमिया, एका दुश्मनला दुसऱ्या दुश्मनीच मारायचं आहे. त्यामध्ये एक एक्झाम्पल त्यामध्ये सांगायचं राहिलं, त्यामध्ये स्नेक असतात. ते स्नेक काय खातात, सॉईलमध्ये जर स्नेक असेल त्यामध्ये जर ते काय खातात, काय गिळून घेतात, बेडूक खातात की नाही. मग जर साप असेल तर त्यामध्ये शेतामध्ये काय बेडूक असेल का, बेडूक राहणार नाही. म्हणजे स्नेक पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, बेडूक पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे.
मग त्या बेडकाला नष्ट करण्यासाठी कसला वापर केला, सापाचा वापर केला. अशा प्रकारे हे बायो कंट्रोल एजंट आहे पा, बायोलॉजिकल कंट्रोल. मग त्यामध्ये दुसरं पाहता फंजाय आहे पा. फंजाय कोणते स्पीसीज आहे यामध्ये, पॅथोजन्स कोणकोणते आहे वाचा बरं. आता मी नाही सांगत, वाचा बरं. वाचता येते का पहा बरं. वाचायला सांगितले, बोलायला नाही सांगितलं. नावाचा उच्चार जरा अवघड आहे पा. त्यामध्ये बोविरिया बेसिना, एंटोमॉर्फोथोरा, पॅलिडॅरोसियम अँड झूथोरा रॅडिकन्स. म्हणजे हे काय आहे, म्हणजे आपल्याला हे फंजाय आहे, फंगल आहेत पा. की आपल्याला फंगल पॅथोजनला काय करायचं, आपल्याला किल करायचं आहे आणि त्यासाठी हे वापरायचं पा. फंजायचे हे 4 एक्झाम्पल वापरायचे आहे फंगल पॅथोजनला किल करण्यासाठी. मग कोणकोणते आहे त्यामध्ये, ॲफिड आहे पा, फ्लोका आहे, नंतर ॲफिड अनुगुई क्युलॅटा, नंतर मेरली बग्स, नंतर माइट्स, नंतर व्हाईट फ्लाईज. म्हणजे यामध्ये मासे असतील, मच्छर असतील, डास असतील, अनेक प्रकारचे किडे असतील. यांना मारण्यासाठी या फंजायचा वापर करायचा आहे. नंतर पुढचं पहा, प्रोटोझोन्स कोणता, एकच एक्झाम्पल आहे. याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारतात. तुमच्या एंट्रन्सला पण हे महत्त्वाचं आहे पा. येते लक्षात, एक्झाम्पल लक्षात ठेवा. नंतर प्रोटोझोन्स आहे पा, नोसेमा लॅक्विस्टी. म्हणजे आता काय करायचं आहे आपल्याला, इन्सेक्टला त्यामध्ये काय आहे, प्रोटोझोन्स आहे पा, पॅथोजन्स. आणि होस्ट कोणते आहे त्याच्यामध्ये, एक्झाम्पल पा, ग्रास हॉपर, नंतर कॅटरपिलर्स आणि क्रिकेट आहे पा. क्रिकेट म्हणजे त्यामध्ये जो टिकटिक आवाज करतो की नाही, तो असा लाकूड पकडतो पा. लाकूड असेल ते लाकूड असं लाकडाला तो असा खड्डा करतो पा, त्या चोचीने असा मोठा खड्डा करतो पा. आलं लक्षात. आणि ते खड्डा आणि टिकटिक त्याचा आवाज येतो पा, त्याला म्हणायचं क्रिकेट असं म्हणतात. नंतर ग्रास हॉपर तुम्हाला माहिती आहे, नागतोडा. नंतर कॅटरपिलर्स म्हणजे पानं खाणारा. तर असे हे गोष्ट आहे पा, त्यांना आपल्याला किल करायचं आहे आणि त्यासाठी हे प्रोटोझोन्स वापरायचे. बारीक प्रोटोझोन म्हणजे बारीक कृमी. आलं लक्षात वर. नंतर व्हायरसेस आहे पा. नंतर व्हायरसेस कोणकोणते आहे, त्यामध्ये न्यूक्लिओ पॉलीहायड्रो व्हायरस NPV अँड ग्लॅन्युलो व्हायरस GV. म्हणजे असे पॅथोजन्स आहे, असे व्हायरस आहेत की त्याचा वापर करायचा होस्टसाठी. कोणता आहे पहिलं, कॅटरपिलर्स. कॅटरपिलर्स अँड जिप्सी मॉथ, ॲन्ट्स मुंग्या, नंतर वेब्स अँड बिटर्स. म्हणजे असे हे आहेत होस्ट, यांना मारण्यासाठी या व्हायरसेसचा वापर करायचा. अशा प्रकारे हे एक्झाम्पल ऑफ मायक्रोबियल एजंट आहे. याचे त्यांनी 4 ग्रुप केलेले आहे. 4 ग्रुप कोणते, बॅक्टेरिया, फंजाय, प्रोटोझोन्स आणि व्हायरसेस. बायो कंट्रोल एजंट त्याचे एक्झाम्पल, त्यामध्ये 2 एक्झाम्पल पाहिले. पहिलं बॅसिलस थुरिनजेनेसिस आणि दुसरे एक्झाम्पल कोणतं आहे, ट्रायकोडर्मा. बॅसिलस थुरिनजेनेसिस म्हणजे बॅक्टेरिया